नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप म्हणजे असेल. करते ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना स्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई आज पहा, आपली मीराताई कुठे आलेली आहे. सो स्किप न करता व्हिडिओ पहा. त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा. पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत चला तर मग लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. गेल्या वर्षी आपण 11 किलोची डाळ आणलेली, 11-12 किलो, आणि आपण तशीच नेली आणि त्याच्या इडल्या करून खाल्ल्या. त्यातली 4-5 किलो राहिली डाळ, त्याचेच हे पापड करत आहे. सो पहा, आज आपण हे पापड करतोय. तर पीठ मळून घेतलं आणि परत हे बघा, हे असं पीठ हलकं हलकंसं मळलं, ह्याच्यामध्ये टाकतंय. परत रिटर्न सारखं पीठ रिटर्न करतायत. हे आपलं पीठ आहे एवढं. आणि हे सकाळी आणताना गेली तर आलीच नाही. आपले ह्या वर्षी थोडे पापड अजून आपल्या घरी डाळ करायची बरं का. आपल्याला वेळ मिळाला नाही, आपण इकडेच फेऱ्या करत बसतो. नर्मदा परिक्रमा झाली, बरेच देव झाले. आता परत अजून कुठे जायचा योग येतोय. म्हटलं हे पापड काय लाटायला होणार नाहीयेत. आणि आपण पापड घरी कधी लाटले नाही, मला जमणारही नाही लाटायला. इथे आणले की आपले 5 मिनिटात पापड तयार होतात. मला तर वाटतं 10-15 वेळ झाला असेल कमीत कमी हे पीठ ट्रान्सफर करतात परत त्यामुळे बघा पिठाला बघा, आधीचं पीठ कसं होतं ना, आता किती छान सॉफ्ट झालेलं आहे. शुभम, जांभळं खा. बघा, हे आम्हाला ताईंनी जांभळं दिलेली आहेत खायला. आपले पण जांभळे लागलेत आता तिथे, छोटे असे. हा बघा, आपला हिरो आला हेल्प करायला. हे पहा, आता इथे हे असं पापड टाकणार आणि आता आपल्याला इकडे वाळत घालायला. आणि हे बघा, हे येणार इथे असं, ते लाटून येणार असं इथं पण लाटून. आणि हे पापडाची म्हणजे हे काय बोलतात ते, नक्षी आहे. हे असं दाबलं जाणार आहे. आणि हा इथून मग आपले पापड टाक पटापट. आणि हे बघा, इथं पापड हे पटापट आपल्याला नुसत्या अशाच चटया नेऊन ठेवायच्यात, चटया उचलायच्या. आणि हे बघा, इकडे एवढी चांगली स्वच्छ जागा आहे आणि ह्या जागेवर चटया अशा ठेवायच्या. हे बघा, हे आले पण नक्षी. आता हे पटापट आपल्याला काढायचे, हे असे काढायचे. सुकत झालं, आईला दिली सोडून. दूध दिला घरात का कोण नाही. हे मी असं केलं पटापट. टाका. हे आपल्यासाठी मदत करतात बरं का. नाही तर इथे ना, हे एकदा लागले ना भरभर की मग काय नाही. पण आपल्याकडे माणसं नाही आहेत ना, 4-5 माणसं असले ना, फक्त हे एवढी मेहनत आहे, एवढीच, बाकी काही नाही. आता पुढच्या वेळेस ना दिवाळी झाली की पापड येऊ. आता डाळ करणार आहे घरी गेल्यावर, नवीन डाळ. ही गेल्या वर्षीची डाळ आहे. डाळ तुझ्या उडीत पिकतात? आमच्याकडे उडीद पिकतात ना. काय भाव विकतात तिकडे? ते काय माहिती काय विकतात. बघा, तुमचा कॉन्टॅक्टच राहत नाही, त्या टायमाला तुम्ही फोनच घेत नाही. आमच्याकडे चणे बिणे आम्ही आणू ना इकडे तुमच्याकडे विकायला. 10 रुपयाची खोबरेलची बाटली घेऊन या. हा, मला औषध ठीक आहे. मी तरी आठवण करत काही का आले नाही. 20 रुपयाचा कापूर घेऊन गावाला गेल्या नक्की टाकून आम्हाला. नाही हो, आता तिकडेच सगळं आपला संसार बरे देतात. हा, येत असतात. मग तुम्ही हे यंदा मी सप्त्यालाच नव्हती ना, ते आमचा भाचा मारला ना. हां हां, जवान पोरगा म्हणजे 1-2च पोरात गेला, ते झटका आला तर त्याची मयाच
काय निघत नाही थांबावं तर फक्त पापड ते पहिलाच वेळ असतं ना पट्टा एकदम गार वळले राहतं त्याच्यामुळे ते पापड चिपकलं जातं. बाबू चल अवतार बघा, अवतारला बघायचं नाही. सकाळ सकाळ आली मित्रांनो. हे बघा आता ही तिसरी चटई आहे. आपल्यावर विशेष आईची कृपा आहे. एवढी गर्दी असते इथं ना पाय ठेवायला जागा नसते. नंबर मागा नंबर, पण आज बघा आपल्या यांनी कॉल घेतला नाही, कॉल लागला नाही, पण मी असे झाले म्हटलं चल तरी पण जाऊया. सो आपला नंबर एक जणाचा लोक इथे 4-5 वाजल्यापासून पहाटेपासून नंबर लावतात. मी म्हणते ना खरंच आपल्यावर आईची विशेष कृपा आहे. पहिला नंबर असा आणि अजून कोणी नाही आहे, म्हणजे कोणाची गर्दी नाही, दगदग नाही, काय नाही, निवांत आणि शांतपणे आपले पापड झालेलं आहे. अवताराकडे काय बघायचं नाही. बाईकवर आलो ना एवढ्या लांबनं तर सगळं असं झालंय. ठीक आहे, असं बघा. आणि हे पण दादा आणि वारकरी आहेत. असं टिक्का आहे त्यांचा, बघून असं खूप छान वाटतं. त्यांचा चेहरा बघितलं की समृद्ध वाटतं. असं हा शेवटचा घाणा निघाले आहे, तर हे आपण कापू आता हे जे आणि मग तळू. हा शेवटचा घाणा आणि आपले हे एवढे पापड झालेले आहेत. आपली 3.25 किलो डाळ होती आणि हां त्याच्यामध्ये 3 पापडाच्या पुड्या टाकलेल्या आहेत. आणि आता आणखीन डाळ आहे घरी आपली, ती केली नाही आहे, डाळ रेडी नाही आहे म्हणून ती आणली नाही. आता मी आले असेच एमर्जन्सी कामानिमित्त आले, तर म्हटलं चला पापडच करून घेऊन जाऊया. नेक्स्ट टाईम आपण पुन्हा ती डाळ आणूया. पावसाळा जर सुरू झाला तर परत दिवाळीच्या नंतर ती डाळ घेऊन येऊया आपण. वेगवेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम आहेत मित्रांनो. माझ्या फार अप्रतिम आवडीचे आहेत. बदाम, पिस्ता, खाली पिस्ता, बदाम, काजू असे वेगवेगळ्या. ह्याला मी आतमध्ये ठेवणार आहे. हे जेवण झाल्यावर आपल्याला खायला. आतमध्ये बघा जागा तर आहे का, फुल भरलेलं आहे. कसं का गोटी ठेवू. हा बघा इथं असे राहिलेत आपल्याला. पाहायचे एवढ्याचं काय केलं आपल्या गुड्डीने प्रकार. काय केलं का. बैंगन फ्राय. बैंगन फ्राय केलेलं आहे. हे जेवणामध्ये बैंगन फ्राय, वरण भात आणि ह्याच्यामध्ये बैंगन फ्राय केलं. आणि हे आपण आत्ता पापड तयार करून आलेले हे ओले पापड आहेत मित्रांनो, अजून सुकले नाही आहेत, पण थोडंसं कडक होतील फ्राय केल्यावर. हे आपले आजचे हे बघा, हे खालचं झाले बघा, कडक झाले बघा, हे कडक झाले खालचे. आजचे पापड आहेत आपले. आता आपण करून आले तर फॅन खाली ठेवायचेत आपल्याला. हे पहा येताना मी आता काजू घेतले खायला मुलांना. काजू घेतले आणि छोटे छोटे आंबे चोकून खायला. हे काजू फ्रीजमध्ये ठेव, धुवून पाण्यातनं काढून. बापरे गरमीमुळे किती गरम झाले. आणि हे वरण भाताच्या पातळीवर काय ठेवलं, असं खाली ठेवायचं. हे पहा काजू आणलेत आपण खायला. कच्चे ओले काजू आहेत. आणि हे गाजर, ह्याच्यामध्ये बीट 2.5 किलो. हे आंबे चोकून खायचे तर छोटे आहेत. हे गाजर बीट आणलेत, हे ज्यूस करण्यासाठी आणलेत. हे पहा ह्याला खसखस लावली, गोल गोल वांग्याचे काप. वरण भातावर हे वांगे तळलेले आहेत आणि वरण भात असणार आहे. रवा आहे, रवा याच्यावरती. अप्रतिम कामं क्लीन होत आहेत आपली. आता आपण घरी आलो. आता फॅन खाली आपण पापड वाळत घालणार आहोत. फॅन खाली आणि त्याला पुसून पुन्हा स्वच्छ आपण भरून ठेवणार आहोत. आता फॅन खाली आपल्याला हे पापड वाळत घालायचे आहेत. झटकीपट आपले अर्ध्या तासात पापड झाले. आणि एकदम आपल्याला म्हणजे पापडाच्या बजेटला परवडेल असं. नाही तर चारण्याची मुर्गी बारण्याचा मसाला असं काही काही ठिकाणी पापड करतात. मी तिथून रिटर्न आणले पापड. म्हटलं नको, आपल्या इकडेच आपण दरवर्षी करतो तिथेच डोळे झाकून अगदी करून टाकायचे करायला. तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा व्हिडिओ झालेला आहे. आणि 2 दिवस तुम्हाला व्हिडिओ नाही आला, 1 दिवस. तर मोबाईलचा प्रॉब्लेम, अजूनही मोबाईलचा साऊंड बरा झालेला नाही आहे. म्हटलं आजचा व्हिडिओ टाकू दे आणि नंतर मोबाईल घेऊन जा बनवायला. तर मित्रांनो मी मीराताई तुमची रजा घेते, मी इथंच थांबते. पुन्हा रुजू होणारे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.